कॅपकटमध्ये फोटो ॲड करायचा आणि लास्टचा भाग हा डिलीट करायचा. त्यानंतर स्क्रोल करून ॲक्सेप्टच्या रेशोवर क्लिक करून 9:16 हा रेशो घेऊन घ्यायचा. त्यानंतर फोटोची लेंथ ही झूम करून अशी प्रॉपर सेट करायची. त्यानंतर आपल्याला बिटमार्कचा व्हिडिओ आहे तो ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरले करायचा. ॲड ओव्हरले केल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आणि एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ म्हणून कन्वर्ट करून घ्यायचं. त्यानंतर फोटोची लेंथ ही सॉन्गच्या शेवटपर्यंत अशी ओढून न्यायची आणि त्यानंतर जिथे इथं बीट 1 आणि बीट 2 दिसेल तिथे इथं फोटोला स्प्लिट मारायचं. एकदा मी स्प्लिट मारून घेतो, त्यानंतर फोटो हा कंटिन्यू करतो. अशा प्रकारे स्प्लिट मारल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आणि बीट मारचा व्हिडिओ आहे तो डिलीट करायचा आणि सेकंड नंबरची इमेजला एक इफेक्ट अप्लाय करायचा आहे आपल्याला. त्यानंतर फोटोवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. त्यानंतर कॉम्बोमध्ये जाऊन थोडा लोड घेईल, खाली स्क्रोल करायचं आणि इथं दिसेल तुम्हाला स्लाइड हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि डायनॅमिक शेक हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर लास्टच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि इनमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं, स्नॅपशॉट हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर बॅक यायचं आणि स्टार्टिंगला यायचं आणि इफेक्टमध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर होममध्ये आल्यावर इथं दिसेल सुपर लार्ज हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर बॅक यायचं आणि ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन अमाऊंटची फोटो क्लिक करायची. त्यानंतर आपल्याला 2 PNG आहे त्या ॲड करायच्या आहे. ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन ते आहे त्या ॲड करून घ्यायच्या. ही PNG अशा प्रकारे इथं सेट करायची आणि त्याची लेंथ ही इथपर्यंत ठेवायची आणि इथून एक परत PNG ॲड करायची. ही PNG अशी इथं ॲड करून घ्यायची. त्याची लेंथ ही शेवटपर्यंत अशी ओढून न्यायची आणि आपण पहिले ॲड केलेली PNG आहे ती देखील. त्यानंतर याची लेंथ ही शेवटपर्यंत अशी ओढून न्यायची आणि स्टार्टिंगला आल्यावर एकदा व्हिडिओ बरोबर आहे का बघून घ्यायचं. त्यानंतर इफेक्टमध्ये यायचं आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर करायचं आणि स्क्रोल करायचं. ते दिसेल तुम्हाला फ्लॅश. त्यानंतर लेफ्ट इफेक्ट अप्लाय करून टाकायचं. त्यानंतर त्याची लेंथ ही शेवटपर्यंत अशी ओढून न्यायची. बॅक यायचं आणि व्हिडिओ आपला रेडी झाला. एक्सपोर्टच्या बरोबर क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून